आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुरीच्या डाळीचं वरण. वरण तर सगळेच बनवतात, पण माझी पद्धत जरा वेगळीच आहे. आता हा बघा, मी अगदी बारीक ही डाळ पहिल्यांदा मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेतली. आता मी त्यामध्ये हिंग, मीठ टाकणार आहे. थोडीशी ही हळद आपल्याला लागेल त्याप्रमाणे, पण हळद शक्यतो थोडीच वापरावी, नाहीतर कडवट लागते डाळ आणि असा वासही उग्र येतो. आता हा मी हिंग टाकून घेते. आता बघा, हे सगळं मी पहिल्यांदा डाळीमध्ये टाकून घेतले आणि इकडे गॅसवर कुकर तापत ठेवलेला. आता मी याच्यामध्ये गोडे तेल टाकते. हा तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे मोहरी. आता ही मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये आता जिरं टाकणार आहे. आता जिरं टाकून झालेलं आहे. आता लसूण. आता सर्व अगदी व्यवस्थित तेलामध्ये असं पसरवून घेते आणि सगळं अगदी व्यवस्थित फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण डाळीमध्ये टाकलेलं सर्व जिन्नस आणि ही डाळ अशी शिजायला टाकते. आता ही डाळ मी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे. म्हणजे तिला व्यवस्थित चरका बसण्यासारखं अगदी असं व्यवस्थित अगदी तेलामध्ये अगदी मिक्स करणार आहे. बघा, अशा प्रकारे. आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे, पण कुकरमध्ये शक्यतो पाणी कमीच टाकायचं, नाहीतर ते शिट्टीच्याद्वारे उतू जाते. आता मी पाणी टाकून आता ही डाळ शिजत ठेवणार आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता अंगणवाडीची माहिती सांगणार आहे ना व्हिडिओद्वारे. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आता तुम्ही बघा ही डाळ कशी शिजते आणि आता मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. तर आपण बघत होतो का मुलांचं कुपोषण. तर प्रश्न असा पडतो की कुपोषण नक्की केव्हा सुरू होते. म्हणजे बघा, ते कसं, तर आपण आता विचार करू का बाळ आईच्या गर्भात असल्यापासून सुरू होते, की ते जन्माला आल्यानंतर, किंवा ते थोडं मोठं झाल्यावर. आणि इकडे बघा, मी मेथीची भाजी पण एकीकडे ठेवली शिजत. आता ती पण शिजते. तर आता मी तुमच्याशी गप्पाच मारते. चला तर मग. किंवा ती मुलगी समजा किशोरी असते, त्या वयामध्ये कुपोषण चालू होते. म्हणजे ती मुलगी म्हणजे एकूण पुढची भावी माताच असते ना. तर आपण बघू, इथे आपल्याला समजा आपण मुलीचाच विचार करतो, पण आपण कधी हा विचार नाही करत का तिचा पती म्हणजे त्या मुलाचे वडील, त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. कारण ते पण एक समजा ते दोघांचं लग्न झालं, त्यांच्यापासूनच ते बाळ जन्माला येणार असतं. त्याच्यासाठी दोघंही ती चांगलीच असली पाहिजेत, सुदृढ असली पाहिजेत. पण आता आपण हा मुद्दा जरा बाजूला ठेवू. कारण आता हा मुद्दा कसा होतो की कोंबडी आधी की अंडा आधी असाच होतो. कारण कुपोषण नक्की कधी चालू होतं, हा जरा असा वादाचाच विषय. आणि मग ते तसं बघायला गेलं तर कुपोषण हा प्रत्येकच अवस्थेत होऊ शकतो. कारण आईच्या गर्भात असल्यापासूनही बाळ थोडं मोठ्या झाल्यावरही, किंवा ती माता किशोरी असल्यापासून पण. पण आपण आता विचार करतो की आपण सुरुवात कुठून आता करणार आहेत, तर ती आई गरोदर असल्यापासून. आता आपण गृहीत धरू की ती माता गरोदर राहिले, तर ती प्रथम अंगणवाडी केंद्रात येईल किंवा आरोग्य केंद्रात जाईल. आता आपण इथे असं समजून चालू की ती अंगणवाडी केंद्रात आली आहे. ती आल्यानंतर आपण तिची विचारपूस करू, तिची तब्येतीविषयी विचारू, तिच्याशी थोड्या गप्पा मारू आणि नंतर तिला कारण विचारू, किंवा कदाचित तीच कारण सांगेल आपल्याला. जर तिला 2 किंवा 3 महिने झाले असतील, तर सर्वात अगोदर तिला सांगू की तू आता काळजी घेतली पाहिजेस. आता आपलं वरण शिजत आलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता पुढील माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. आता बघा आपलं कसं वरण बनलं, अगदी मस्त कलर वगैरे त्याला छान आला आहे. मग आवडली ना तुम्हाला माझी ही वरण करण्याची पद्धत, तर असं वरण तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा.